तरी पण आम्हाला आमची मागणी आहे की आमचं त्यांनी पुनर्वसन करा। दानवली म्हणून ते दानवली गावाचा विकास तर काहीच नाही, रस्ता आतापर्यंत नव्हताच आम्हाला आणि आतापर्यंत रस्ता नाहीच आहे आणि त्याच्या भोर तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्र असलेल्या धानवली गावातील काही ग्रामस्थांना धारांबे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। प्रशासनाने काळजी घेत हा एक ठोस निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर काही प्रशासकीय अधिकारी देखील आहेत। काय सांगताल मॅडम की कशा प्रकारे यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, किती कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे? नमस्ते, मी मंडल अधिकारी रुपाली गायकवाड। काल आम्ही 25/7/2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोजे धानवली येथे दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे तेथील सर्व लोकांना आम्ही इथे धारांबे येथील मठामध्ये त्यांचं स्थलांतरण केलेलं आहे। एकूण 74 लोकांना आम्ही इथे स्थलांतरित केलेलं आहे। मान्य प्रांत साहेब व तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून इथे स्थलांतरण झालेलं आहे। तसेच त्यांची खाण्याची व पिण्याची व्यवस्थित सोय आणि राहण्याची इथे सोय झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या या ठिकाणी ग्रामस्थांना देखील स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि स्थलांतरित केल्यानंतर ग्रामस्थ देखील या ठिकाणी व्यवस्थित सोय करण्यात आलेलं प्रशासकीय अधिकारी यांनी देखील सांगितलेलं आहे। हे सांगत असताना आपण येथील ग्रामस्थांना देखील विचारूयात की काय नक्की त्यांची सोय झालेली आहे कारण कशा पद्धतीने सोय करण्यात आली। काय सांगताल बाबा की आपली सोय या ठिकाणी करण्यात आली आहे, प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात आपलं या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे आणि आपली सोय व्यवस्थित करण्यात आलेली आहे? हा, सोय सगळी व्यवस्थित केलेली, तसं हातरून पांघरून आम्हाला म्हणजे थोडक्यात जेवण खाणं दिले आणि आमची इथं चांगली सोय केली त्यांनी। तरी पण आम्हाला आमची मागणी आहे की आमचं त्यांनी पुनर्वसन करा आणि आता यायला जायला म्हणजे आम्हाला रस्त्याला कुठला रस्ता नाही, कुठं काय नाही, आमची जनावरं बिनावरं इकडून जातात, तर आमचं पुनर्वसन पहिलं मेन करावं त्यांनी लवकरात लवकर। असं म्हणणं आहे की आता हे तर दरवर्षीच हे स्थलांतर आम्हाला दरवर्षी केलं जातं, पण हे जे मार्गी लागणं आमचं कुठलंच काम नाही, कारण आम्ही एक भोर तालुक्यात आमचं छोटंसं गाव आहे दानवली म्हणून, ते दानवली गावाचा विकास तर काहीच नाही, रस्ता आतापर्यंत नव्हताच आम्हाला आणि आतापर्यंत रस्ता नाहीच आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला पुनर्वसन तर करणं गरजेचंच आहे, कारण आमच्या जे दरडी आहेत ते कधी पण सुटू शकतात आणि कधी पण सुटतात, त्यामुळं पुनर्वसन होणे गरजेचं आहे। आता समजा हे आमची बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली पाहिजे, सरकारपर्यंत पोचली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पुनर्वसनचं मार्गी लागलंच पाहिजे। या ठिकाणी पाहू शकतो की पुनर्वसन हाच मुद्दा समोर येत असतो ना, याच ग्रामस्थांचं तात्पुरतं स्थलांतर या धानवली गावामध्ये करण्यात आलेलं आहे, एका मठामध्ये करण्यात आलेलं आहे। प्रशासनाने देखील चांगल्या प्रकारे त्यांची उत्तम सोय केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर।